कल्याण येथे दिनांक 11 जून 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता स्टेशनजवळ समाजसेविका राणीताई कपोते यांचे जे उपोषण चालू आहे, त्यांचे उपोषण 31 मे 2025 पासून चालू आहे. कारण कल्याण स्टेशनच्या परिसरात जो काही वेश्या व्यवसाय व अनैतिक व्यवसाय चालू आहेत त्याला पायबंद घालण्यासाठी राणीताई कपोते यांचे हे आंदोलन आहे. परंतु एवढं आंदोलन करूनही याला कोणताही पक्षाचा आमदार कोणीही येऊन अजूनपर्यंत त्यांना पाठिंबा दिलेला नाही. तर त्याबद्दल आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला गेलेलो की ताई, तुम्ही हे जे आंदोलन करताय तर याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणते विषय मांडायचेत वगैरे. तर त्यांनी सांगितलं की कल्याण शहर हे एक ऐतिहासिक नगरी आहे, पण त्याला आत्ताच्या घडीला प्रशासनाच्या लोकांच्या काही पाठिंबा असल्यामुळे इथे स्टेशनला वेश्या व्यवसाय, चरस, गांजा, एमडी यासारख्या अंमली पदार्थांची ने-आण करून तेथे विक्री करण्यासाठी सुद्धा काही लोक उभे असतात. ह्या गोष्टी नको आहेत म्हणून राणीताई कपोते यांचे मागील 10 ते 12 दिवसापासूनचे आंदोलन अजूनही चालू आहे. रात्री ती महिला एकटी असते, एक पोलीस शिपाई त्यांच्यासोबत असतो तिथे, पण एकटी महिला आहे, तिला काहीतरी संरक्षण दिलं पाहिजे याच्याकडेही कोणाचं काही लक्ष नाही. रात्री बेरात्री काहीही होऊ शकतं. कारण अशा जर महिलांचं संरक्षण अजूनही धाब्यावर असेल तर काय उपयोग आहे अशा प्रशासनाच्या इथे, जर तुम्ही किती वेळा बोलणार आणि काय बोलणार. तर त्या बदल्यात हे सर्व त्यांचं आंदोलन चालू आहे. त्यांना भेटण्यासाठी SB महामहिला मंडळ संस्था यांच्या अध्यक्षा शमीम बानो शेख, त्यांच्यासोबत निजाम शेख व इतर हे सर्व जण आलेले आणि त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. मी उज्ज्वला नाईक, एस भारत समाचार, कल्याण जिल्हा येथून आपल्याशी हा संपर्क साधलेला आहे. नमस्कार, मी उज्ज्वला नाईक, एस भारत कल्याण तालुक्याचं न्यूज देते. आज आपण राणीताई कपोते, कैलासवासी दिलीप कपोते यांच्या सूचना आहेत ज्या आपल्या कल्याणमधील जेवढे काही स्टेशनच्या इथे प्रॉब्लेम्स आहेत सर्व प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधण्यासाठी त्या प्रत्येक वेळी पुढे जातात, पण कोणीही त्यांना सपोर्ट करत नाही आहे. मागच्या 31 मेपासून त्या प्रयत्न करत आहेत, पण किती लोकांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्या प्रश्नांवरती आपण आज चर्चा करणार आहोत आणि ते प्रश्न कोणी का सोडवत नाही आहे अजूनही कोणालाही समजलेलं नाही आहे. तर त्याच्यावरती आपण आता चर्चा करणार आहोत राणीताईंबरोबर. राणीताई, तुम्ही जे आता हे 31 मेपासून आंदोलन करता आहात, त्याचे असे प्रॉब्लेम्स आहेत सर्व स्टेशनला, तर त्याच्याबद्दल तुम्हाला कोणी येऊन विचारलेलं आहे किंवा त्याच्यावरती काय हे दिलेलं आहेत का, तुम्हाला काही सोल्युशन्स वगैरे दिलेत का? सगळ्यात पहिले मी सांगू शकते की मी जे विषय घेतलेले आहेत हे खूप मोठ्या लेवलवरती इंटेलेक्च्युअल असणाऱ्या व्यक्तीलाच समजतील की हे विषय काय मांडलेले आहेत. आणि ॲक्च्युली सगळ्या विभागांच्या तंगड्या मी एकमेकांमध्ये घालून ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ना प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याला समजतच नाही आहे की याच्यातनं मार्ग कसा काढायचा आहे. बाकीच्या लोकांना सपोर्ट वगैरे जे शुद्ध नागरिक आहेत ते बरोबर येत आहेत सपोर्ट करायला, पण ज्यांना करायचंच नाही आहे, ज्यांना काही पडलेलंच नाही आहे, ज्यांना हे सगळं असं रफादफा करायचं आहे ते लोक इथे येत नाही. दुसरी गोष्ट, सपोर्ट मोठ्या लेवलवरती आपल्याला झालेला आहे. जवळजवळ 70 ते 75 संस्था, सामाजिक संस्था आपल्या पूर्णपैकी आपल्याला पाठिंबा देत आहेत आणि याची संख्या अजून वाढत चाललेली आहे.
गोष्ट, काही अधिकाऱ्यांना भीती वाटते की हे केल्यानंतर याचे परिणाम काय होतील. खरं तर नागरिकांसाठी पॉझिटिव्ह परिणाम होणार आहेत, पण ते जे गुंड प्रवृत्तीचे लोक जे आहेत त्यांना जे डोक्यामध्ये स्वतःच्या माइंडमध्ये जे भरवून ठेवलेलं आहे की व्यवसायाच्या उत्पन्नावरनं पण आपण त्याच्यामधनं भाड कशी खाता येईल, दॅट इज इम्पॉर्टंट. त्यांना ती भाड पण सोडायची नाहीये खरं तर. दुसरी गोष्ट, संबंधित ठेकेदार यांना जे स्वच्छतेचे दिलेले आहेत ते कुठे आहेत. ते काही जण येतात, फक्त KDMCचे जे संबंधित आहेत विभाग प्रभाग क्षेत्र, ते फक्त मी जिथे बसलेली आहे तिथे स्वच्छता दाखवतो. औषध फवारणीसाठी 10 वेळेला कॉल केला तर ते एकदा येतात आणि जातात. पावडर फवारणी करतात, येतात आणि जातात. मी त्यांना बोलते छातीतूतपणे, तुम्ही पूर्ण कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये का करत नाहीये त्या गोष्टी. आपल्या जर का टॅक्समधनं एवढा पैसा, तुफान पैसा इथे असं आपण बोलतो ना, कळशीनी नाही मोठ्या हंड्यानी ओतला जातोय महाराष्ट्र सरकारकडनं, केंद्र सरकारकडनं. मग हे काय चाललेलं आहे, याच्यावरती इन्क्वायरी लावा. आज आयुक्तांकडे मीटिंग घ्या म्हणून मी वारंवार या लोकांना बोलतेय. मीटिंग मी करणार तर आयुक्तांसोबतच करणार. मला खालचे कोणते आयुक्त, उपायुक्त वगैरे नाही पाहिजे. हा जो दिवस वाढलेला आहे याचं कारणच हे आहे की मला आयुक्तांच्या राऊंड टेबलवरती उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, त्यांच्या खालचे सगळे अधिकारी, त्याच्यानंतर संबंधित इतर विभाग, पोलीस विभागाचे DCP असू देत किंवा त्यांच्या खालचे अधिकारी असू देत, ट्रॅफिक विभागाचे, ठाणा विभागाचे आपले उपायुक्त आहेत ते पाहिजे आहेत. त्यांच्या खालचे इकडचे सिनियर PI व्हॉटेवर ते म्हणजे संबंधित विभागाचे अधिकारी आहेत ते, RDOचे अधिकारी पाहिजे. आता काय झालेलं आहे, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यांना सुचतच नाही काय करायचंय काय नाही ते. काही जणांना तर इंटेलेक्च्युअल लेवल एवढी पण नाहीये. मला बोलायला थोडंसं हे वाटतंय, खंत वाटतेय की आज आपण एखाद्या अधिकारी लेवलवरती जातोय तर तेवढी पण यांचं सौजन्य नाहीये किंवा बुद्धिमत्ता नाहीये की या विषयाचा मार्ग कसा काढायचा आहे. का मी असं बोलू शकते की यांना कुठून तरी दबाव आणला जातोय का अधिकाऱ्यांवरती. मग तुम्ही अधिकाऱ्याच्या वर्द्या घालताय कशाला. काढून ठेवा वर्द्या, काढून ठेवा टोप्या. काय चाललेलं आहे. मी परत एकदा आव्हान करते शुद्ध आणि स्पष्ट भाषेमध्ये. कल्याणकर आता पेटून उठलेले आहेत विषयाला घेऊन. उद्या जर का मोठी चळवळ जर का झाली, याचा जबाबदार राणी कपोते नसणार आहे, याचा जबाबदार प्रशासन असणार आहे.